टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अजित पवार आज बीडच्या जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत आणि आज ते मुक्कामी असणार आहेत बीडमध्ये। आज त्यांच्या काही बैठका पार पडल्याच्या नंतर बीड जिल्ह्यातला जो महत्त्वाचा पक्षप्रवेश मानला जातोय तो राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश उद्या सायंकाळी 4:30 वाजता वडवणी शहरामध्ये पार पडणार आहे। आणि मी सध्या वडवणी शहरात या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणचा जो वॉटरप्रूफ मंडप आहे त्याचं काम सुरू आहे। मोठा असा हा मंडप या ठिकाणी उभारला जातोय। हजारोच्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित असणार आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आतापर्यंत कार्यरत असलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। या अनुषंगाने या ठिकाणी आता जय्यत तयारी आणि शेवटच्या टप्प्यात तयारी आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वडवणी शहरामध्ये शेकडो फ्लेक्स आणि बॅनर लागलेले आहेत। मात्र बीड जिल्ह्यातला हा महत्त्वाचा पक्षप्रवेश असताना सुद्धा परळीचे आमदार धनंजय मुंडे अर्थातच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे, राज्यामध्ये त्यांची ओळख आहे। मात्र त्यांचा या ठिकाणच्या बॅनरवरती फ्लेक्सवरती कुठेही फोटो किंवा नावाचा उल्लेख सध्या तरी पाहायला मिळत नाही। यामुळेच आता जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे की आमदार धनंजय मुंडे यांना डावलूनच हा पक्षप्रवेश होतोय। यामुळे या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, वडवणी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।